आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत असताना 84 ते 90 पर्यंतचा लेखाजोखा आम्ही मांडलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर कोकाटेंच्या वकिलांनी देखील स्वतःच्या उत्पन्नाबाबत योग्य माहिती न देता सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही करणं म्हणजे ती बनावट ठरत नाही, बनावट कागदपत्र तयार करणं नाही असं देखील त्याचा अर्थ होतो, असा युक्तिवाद कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला आहे। हे देखील आपण पाहतो। दुसऱ्यासाठी कागदपत्र तयार करणं आणि दुसऱ्याच्या नावानं बनावट सह्या करणं म्हणजे खोटी कागदपत्र तयार करणं असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। मी स्वतःच्या सहीनं कागदपत्र तयार केलेली आहेत म्हणजे ते फ्रॉड ठरत नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं। त्यातला मजकूर हा बरोबर नाही, यासाठी फॉर्जरी लागू होत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। कोकाटे यांच्या वकिलांचा न्यायालयातला हा संपूर्ण युक्तिवाद आपण ऐकलेला आहे। त्यामुळे आता हा संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर आता कोर्टाची नेमकी भूमिका काय, कोर्टाचा यावर काय निकाल असणार आहे यावरच संपूर्ण पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत। कारण एकीकडे आता मुंबईमधील लीलावती रुग्णालयामध्ये थोड्याच वेळात त्यांचं मेडिकल बुलेटिन जारी होणार आहे, त्यावर देखील लक्ष असणार आहे। त्यानंतर नाशिक पोलिसांची भूमिका या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची ठरते। पुन्हा एकदा जाऊयात, ज्ञानेश सावंत आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश, काय आणखी अपडेट्स आहेत? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलेटिन निघायला उशीर लागतो लीलावती व्यवस्थापनाचं। न्यायालयात युक्तिवादासंदर्भामध्ये काही मुद्दे मागे पुढे होताना दिसत आहेत। जो काही त्यांना दिलासा हवाय माणिकराव कोकाटेंना मंगळवारपर्यंतचा, तो देण्यास आता तूर्त तशी शक्यता कुठेही दिसत नाही। आता या सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला यातलं राजकारण किती महत्त्वाचं राहणार आहे हे पाहावं लागेल। ज्या पद्धतीचा तुमचा मगाशी महत्त्वाचा प्रश्न होता की ह्या सगळ्या गोष्टींना विलंब का लागतो, हे असं का घडतं आहे, तर माणिकराव कोकाटे हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि आपण गेल्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी पक्षातल्या मित्र पक्षांमधली कुरघोडीचं राजकारण हे सगळं आपण उघडपणे पाहतो आहोत। आणि आता पुढच्या काही तासाभरात 2 तासांमध्ये काही जर राजकीय दृष्ट्या काही झालं महत्त्वाचं, तर त्या दृष्टीने इथल्या युक्तिवादावर परिणाम होऊ शकतो, न्यायालयाच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता येऊ शकते। आणि बुलेटिनचा आधार घेतो आपण, जसं म्हणालो आता वकिलांकडे, माणिकराव कोकाटेंकडे केवळ बुलेटिन, लीलावती व्यवस्थापनाचं बुलेटिन हा एकमेव आधार ठरू शकतो। तर आता कुठची वेगळी चक्र फिरू शकतात का ज्याच्या मागे राजकारण असू शकतं, आणि त्यातून ते बुलेटिन मधले मुद्दे, विशेषतः माणिकराव कोकाटेंच्या आरोग्य स्थितीचे सगळे रिपोर्ट, त्यांच्या तपासण्यांचे रिपोर्ट, हे सगळं आल्यानंतर आता पुढच्या काही मिनिटांमध्ये काय या संदर्भामध्ये युक्तिवाद मांडला जातो आणि कुठच्या युक्तिवादाचा आधार घेऊन दिलासा दिला जातो की तो दिलासा देण्यास नकार दिला जाईल, याकडे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। निश्चितच। आणि ज्या पद्धतीची चर्चा आपण मघाशी करत होतो ज्ञानेश, तो देखील एक मुद्दा महत्त्वाचा आहे। विरोधकांनी देखील खरं तर हा मुद्दा उपस्थित केलाय। सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या नेत्यावर, मंत्र्यावर अशा पद्धतीचं प्रकरण ओढवल्यावर कशा पद्धतीने यंत्रणा ही उशिरानं काम करते, त्याचवेळी जर विरोधी पक्षातला एखादा व्यक्ती असता तर त्याला तत्काळ त्याच्यावर कारवाई झाली असती, हा देखील आरोप या प्रकरणामध्ये होतोय। त्यामुळे जर राजकीय व्यक्तीचं हे प्रकरण आहे तर अर्थातच यामध्ये राजकारण आहे असंच म्हणावं लागेल। गेल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं, देशातलं राजकारण आपण पाहतो आहोत। विशेषतः महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर, ठाकरेचं सरकार गेल्यानंतर आणि नवं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या संदर्भामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या आपण एक सगळं त्याच्या राजकारण मांडण्यापेक्षा तपास आणि यंत्रणांचा जो काही खेळ या सगळ्या दोघांमध्ये सुरू आहे, सत्ताधारी विरोधकांमध्ये, त्यामध्ये केवळ विरोधक टार्गेट केले जात आहेत। सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना, किंबहुना जे विरोधात होते, ज्यांच्यावर कार्यवाही झालेली आहे, ज्यांना मोठमोठ्या चौकशांना सामोरं जावं लागलेलं आहे, ते जेव्हा आमदार सत्ताधारी पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मित्रपक्षांमध्ये आलेले आहेत, तेव्हा मात्र त्यांच्यावरची कार्यवाहीची टांगती तलवार दूर झालेली आहे, कारवाई थांबवलेली आहे। अशी अनेक उदाहरणं आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली आहेत। आणि आता देखील आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये कुठचीही व्यवस्था आत्ताची अशा पद्धतीने का वागते आहे। स्थानिक निकाल जर त्यांच्या विरोधात आला असेल, स्थानिक न्यायालयाने जर तशा पद्धतीचा निकाल दिला असला, तर या संदर्भामध्ये पोलिसांना थेट कारवाई करण्यास का अडवलं गेलं असावं, अडवलं गेलं की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण पोलीस का थांबलेले आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे येऊ शकतो। कारण नॉन बेलेबल हे वॉरंट आहे आणि या संदर्भात पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, हे समजून घेऊ शकतो आपण। ते आता या क्षणाला लीलावतीमध्ये आहेत, उपचार सुरू आहेत आणि आता त्यांच्या पुढे उपचार म्हणजे केवळ हे साधे सुधे उपचार नाहीये, तर ते अँजिओप्लास्टी आहे असं त्यांचं वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते पोलीस थांबले असावेत, पण या सगळ्या मागे कुठेतरी राजकीय हात आहेत आणि हे सगळं राजकारण आहे। माणिकराव कोकाटेंना शिक्षा करणं, यामध्ये अडकवणं हे देखील राजकारणच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना अडकवल्यानंतर आता काही प्रमाणात त्यांना दिलासा द्यायचं की कायमचंच अडकावायचं, यातही राजकारण असू शकतं।
निश्चितच राजकारण आहे की नाही हा देखील एक मुद्दा आहे. दुसरीकडे तपास यंत्रणांना ज्या पद्धतीची चर्चा आपण करत होतो इतका वेळ का लागतोय, कारण वारंवार कोर्टाची जी ऑर्डर आहे, जी अटक वॉरंट आहे, त्यामध्ये त्वरित कारवाई करा असं सांगितलं जात असताना सुद्धा, नॉन बेलेबल वॉरंट असताना सुद्धा अशा पद्धतीचा विलंब का होतोय हा अर्थातच प्रश्न विचारला जातोय आणि विरोधक देखील त्यावरून आता प्रश्न उपस्थित करतायत. मात्र युक्तिवादासंदर्भात काही आणखी नवे अपडेट्स मिळतायत का ज्ञानेश? कारण आपण पाहतोय या युक्तिवादानंतरच आता संपूर्ण या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि हा जो निकाल येणार आहे त्यावरच पुढच्या घडामोडी ज्या आहेत त्या अवलंबून असतील. मेडिकल बुलेटिनचा जसा मगाशी रवींद्र कदमांनी आधार घेतला आणि त्या संदर्भातली त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि त्यातून कसा दिलासा मिळू शकतो अशा पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. याच दरम्यान आणखीन एक युक्तिवाद पुन्हा एकदा त्यांनी उपस्थित केलेला आहे की 1989 ते 90 या काळामध्ये माणिकराव कोकाटेंचं उत्पन्न हे अतिशय कमी होतं. ते या योजनेमध्ये घर घेण्यासाठी पात्र होते. तशा स्वरूपाची कागदपत्र दिलेले आहेत. त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांची शेतजमीन किती होती ती कमी होती, केवळ 25 एकर होती आणि ही सगळी 25 एकर शेतजमीन ही त्यांच्या कुटुंबियांची होती, एकत्रित कुटुंब आहे अशा पद्धतीचाही युक्तिवाद मांडला जातोय. आता म्हणजे मुळात या सगळ्या प्रकरणाचं जे काही मूळ आहे ते 90च्या काळातलं आहे आणि तिथे जाऊन त्या काळामध्ये काय स्थिती होती, आर्थिक स्थिती काय होती, त्यांच्याकडे शेतजमीन किती होती, त्याचं उत्पन्न किती होतं, या संदर्भातलाही मुद्दा उपस्थित केला जातो. याचा अर्थ की याच्यातल्या जुन्या गोष्टी पुन्हा एकदा न्यायालयापुढे मांडल्या जात आहेत. निश्चितच. आणि 88, 89, 90 दरम्यानच्या काळाचा उल्लेख युक्तिवादामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की त्यांच्या उत्पन्नासंदर्भात देखील युक्तिवाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनश्री पाठक देखील सध्या आपल्यासोबत लीलावती हॉस्पिटल बाहेरून जोडल्या गेलेले आहेत. मनश्री, मघाशी आपण बोलत होतो, खरं तर 2 वाजेची वेळ देण्यात आलेली होती, आता त्याच्यानंतर 4ची वेळ देण्यात आली. आता 4 वाजून जवळपास 20 मिनिटं होत आहेत. काही अपडेट्स मिळत आहेत का? कधीपर्यंत मेडिकल बुलेटिन जारी होऊ शकतं? बुलेटिनची वाट बघतायत, मात्र अद्यापही कोणतेही अपडेट रुग्णालय प्रशासनाकडून आलेले नाहीत. मात्र ज्या पद्धतीने आपल्याला कोर्टातल्या सुनावणीमधनं अपडेट मिळत आहे, जे मेडिकल बुलेटिन आपल्यासमोर सादर केलं जाणार आहे त्यातलाच काही भाग हा कोर्टाच्या सुनावणी दरम्यान कोकाटेंच्या वकिलांनी सुद्धा सादर केलेला आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की पेशंटला अर्जंट एंजिओप्लास्टीची गरज आहे. याचा अर्थ कुठे ना कुठे ब्लॉक्स आहेत हृदयामध्ये, त्याच्यामुळे स्टेंट टाकणं गरजेचं आहे, एंजिओप्लास्टीची गरज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच या एंजिओप्लास्टीसाठी जर 2 दिवस या रुग्णालयात पेशंटला ॲडमिट करून घ्यायचं झालं, म्हणजे अर्थातच ही शक्यता आहे, तर 2 दिवस नाशिक पोलीस प्रशासन हे सुद्धा लीलावती रुग्णालयातच ठाण मांडून बसणार का, हा एक प्रश्न आहे. हॉस्पिटल अरेस्ट केली जाईल का, हा एक प्रश्न आहे. की स्वतः सरकारी डॉक्टरांची एखादी टीम घेऊन सरकारतर्फे म्हणजे पोलिसांतर्फे कोकाटेंची तपासणी, एक वेगळी तपासणी केली जाईल, हा देखील एक प्रश्न आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण मेडिकल बुलेटिनची वाट बघतो आहोत की हे मेडिकल बुलेटिन सर्वांसमोर येणं, त्यानंतर कोर्टातली सुनावणी पार पडणं आणि कोर्ट या मेडिकल बुलेटिनच्या संदर्भाने कोकाटेंच्या तब्येतीच्या अपडेटच्या संदर्भाने काय निकाल देत आहे, काय निर्णय देत आहे, तातडीने सरेंडर व्हायला सांगते, तातडीने अटक व्हायला सांगते की आणखी काही काळ उपचाराचा काळ हा कोकाटेंना लीलावती रुग्णालयात थांबण्यास परवानगी देते, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र सध्याची जर स्थिती बघितली तर कदाचित असंही होऊ शकतं की रुग्णालयामध्ये, लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवरची पूर्ण शस्त्रक्रिया होईपर्यंत, त्यांच्यावर उपचार होईपर्यंत त्यांना इथेच ठेवण्याचा निकालही दिला जाऊ शकतो. मात्र यापूर्वी जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत ते जर आपण बघितले तर ते तातडीने कार्यवाही करा असे आदेश होते. त्याच्यामुळे निश्चितपणे या मेडिकल बुलेटिनचा आधार घेऊन आता कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा एक ठळक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्याच्यामुळे आता मेडिकल बुलेटिन हा एकमेव आधार राहिलेला आहे माणिकराव कोकाटेंच्या बाजूनं, जो न्यायालयामध्ये महत्त्वाचा ठरेल, जो कोर्टामध्ये महत्त्वाचा ठरेल आणि कदाचित त्यांच्या बचावासाठी सुद्धा तो महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. निश्चितच. त्यामुळे आता हायकोर्टातली सुनावणी संपल्यानंतरच मेडिकल बुलेटिन जारी होणार का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मनश्री, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आताच तुम्ही उपस्थित केलेला आहे, एंजिओप्लास्टी संदर्भात तातडीनं त्यांना एंजिओप्लास्टीची गरज आहे असा जर मुद्दा युक्तिवादामध्ये पुढे आला आणि प्रकृतीच्या कारणास्तव तो जर मान्य केला गेला तर पुन्हा एकदा अटकेला उशीर होऊ शकतो. या संपूर्ण कारवाईला स्थगिती देऊन त्यांच्यावर आधी उपचार त्यांच्यावर केले जाऊ शकतात.
श्रीकांत, आपण यापूर्वी सुद्धा अशा केसेस बघितलेल्या आहेत की एखादा गुन्हेगार जेव्हा त्यांच्या विरोधातल्या कार्यवाहीला सुरुवात होते तेव्हा तब्येतीचं कारण देत किंवा प्रत्यक्ष कुठल्या ना कुठल्या उपचारासाठी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात। अशा पद्धतीचा जर प्रकार या घटनेमध्ये या केसमध्ये केला जात असेल तर त्याची सत्यता पडताळणं हे अतिशय गरजेचं आहे आणि कदाचित कोर्ट या संपूर्ण मेडिकल बुलेटिनचा किंवा वैद्यकीय अहवाल जो काही कोकाटेंच्या बाजूने बाहेर येईल त्याची तपासणी करण्याचा आदेश सुद्धा देऊ शकतो। याची सत्यता पडताळली द्यावी, सरकारी डॉक्टरांच्या टीम मार्फत या वैद्यकीय अहवालाची सत्यता पडताळली जावी असा सुद्धा आदेश दिला जाऊ शकतो। त्याच्यामुळे कोकाटेंच्याच बाजूने हे मेडिकल बुलेटिन जाईल अशी सुद्धा शक्यता नाही आहे। त्याच्यामुळे जे काही कोकाटेंवर जर अशा पद्धतीने आता सुनावणीच्या दरम्यान कोकाटेंचे वकील जे काही सांगतायत की त्यांच्यावर तातडीनं एंजिओप्लास्टी करण्याची गरज आहे, कारण गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो आणि अर्थातच ते स्वाभाविक सुद्धा आहे असं देखील मानलं जाऊ शकतं आणि यामुळे त्यांना तातडीने शस्त्रक्रियेची एंजिओप्लास्टीची गरज आहे असं जर कोर्टासमोर मांडलं निश्चितच मनश्री, खरं तर त्यामुळे आता या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे। इथे एक छोटासा ब्रेक आपण घेतोय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त झी 24 तास।